महत्त्वाची माहिती सकाळपासून येते। काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे। तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा वायदा केला होता। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार। मी मुख्यमंत्री असताना 16,000 कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले। 45,000 कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे, त्यांना मदत, 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजना, 1 रुपया पीक विमा योजना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही। आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन राज्याचं बघा, काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठे कुठे हरताळ फासला। म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार। थापाडे म्हणतात की शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्जमाफीच्या आणि आता करता येणार। अरे बाबा, ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत। त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली। थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा, शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे, सगळं चाललं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे। ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण करू। मोदी को स्वागत सच्चा बता रहे उद्धव ठाकरे और हिंदुओं पर सवाल उठा रहे हैं, क्या कहेंगे? अरे देखिए, ये पता